आणि आता पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या घडामोडी। पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, नागपूर, अमरावतीला येलो अलर्ट जारी। कोकणासह घाटमध्यावर मुसळधारेची शक्यता। पुढील 4 ते 5 दिवस कोकण घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार। हवामान तज्ज्ञ कृष्णानंदा यांनी व्यक्त केला अंदाज। मुंबईतील पावसानं जून महिन्यातील सरासरी ओलांडली। 94.0 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। पुढील काही दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता। नागपुरात काल रात्री 3 तासात 45 मिलीमीटर पावसाची नोंद। आजही सकाळपासून नागपूरसह परिसरात रिमझिम पाऊस। खरीप पिकांच्या वाढीला मोठा फायदा। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाची संततधार। शेतकरी सुखावला, शेतीच्या कामांना सुरुवात। अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर वीकेंडला अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असणार। चिखलदऱ्यात होणारी गर्दी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांनी घेतला निर्णय। नाशिकमध्ये गोदावरी नदीचा पूर ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर। 2 दिवसापासून पावसाची शहरात विश्रांती। धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरी नदीची पाणी पातळीही कमी। नाशिक शहरात रस्त्यांवर खड्डे। महापालिकेकडून रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा दावा, मात्र खड्ड्यांमधील रस्त्यातून पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांची कसरत। पहिल्याच पावसात नागपूरमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे। नागपूर शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता।